आताच आपण अल्फाबेटिकल ऑर्डर हा प्रकरण आपण शिकलेला आहोत, बरोबर आहे. तर आता आपली विद्यार्थिनी तुम्हाला जे आता आपण शिकलो थोडंसं इंग्रजीमध्ये होतं, पण ती आता तुम्हाला मराठी भाषेत त्याचे ट्रान्सलेट करून सांगणार आहे आणि व्यवस्थितपणे ती तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर कसं आलं हे समजावून सांगणार आहे. सांगायला विद्यार्थी तुझं नाव आहे निधी. ओके, निधी खूप हुशार आहे, खूप ऍक्टिव्ह स्टुडंट आहे. आता तुमच्या समोर ती कसं उत्तर आलं ते समजावून मला हे सांगणार आहे. ओके, स्टार्ट नाव. आज आपण शिकूया अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपण पहिल्या एक्झाम्पल बघू. अरेंज द वर्ड्स अल्फाबेटिकल स्टेट द मिडल मोस्ट वर्ड. इथे शब्द दिलेले म्हणजे शब्द दिलेले आहेत, आपण बघूया. बॉल, बॉक्स, बॅग, बेल, बॅग. आपल्याला याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचं. तर आपण चला बघूया. इथं सगळ्या शब्दांमध्ये बी हा पहिला शब्द आला, म्हणजे आपण तो शब्द सोडून दुसऱ्या शब्दाकडे ए ओ ए टी ए. त्याच्या तीन शब्दांमध्ये ए आहे, तर आपण त्यांच्याकडे जाऊ. आता इथं ए आहे पण तो सोडून द्यायचा. तिसरा शब्द जी टी. आता त्याच्यातून बघायचं की कोणता शब्द पहिला येतो. तर हा यल जी आणि टी. सगळ्यात पहिला येतो जी, म्हणून पहिला क्रमांक त्याला. तर यल आणि टी. काय दिला? कारण की हा जीच्या नंतर यल. अगदी बरोबर आहे. आता आपण जाऊया बॉक्स आणि बेलकडे. आता त्यामध्ये ई का, कारण की त्याचे तिघं झालेले आहेत. तर मग आपण जाऊया त्यांच्याकडे. तर हा ई आणि ओ. ओच्या आधी ई येतो म्हणून त्याला सेव झालेला आणि पाचवा ई. तर हे आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डर झाले. आता आपण पुढच्या तर राहिलेला शब्द वाचून दाखवा जरा. बॅट, बॉल, बेट, बॅट, बेल, बॉक्स. बरोबर आहे. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. मेन प्रश्न. स्टेट द मिडल मोस्ट वर्ड, म्हणजेच मधोमध येणारे अक्षर. अक्षर का शब्द? शब्द. ओके. बॅट, बॉल, बेट, बेल, बॉक्स. या 5 जणांपैकी कोणत्याच मधोमध अक्षर येईल? तर आहे बॅट, कारण की हे 2 आणि हे 2 मधोमध आला बॅट. या प्रश्नाचं उत्तर स्टेट द मिडल मोस्ट वर्ड. व्हिच इज द मोस्ट मिडल वर्ड? That word is most middle word. Understand? Yes.